आनंदवनला 75 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. मित्र परिवार या कार्यक्रमाचे नाव देण्यात आलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी कौस्तुभ आमटे आहे. नेमकं काय संकल्पना आहे या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची? अ, इथे संस्थेचा जो पुढचा 25 वर्षाचा जो प्रवास आता असणार आहे इथून पुढे, तर ही सगळी जी मित्रमंडळी आहेत हजारच्या संख्येने इथे आलेली आहेत, तर त्यांच्यापुढे तो संकल्प मांडणं की भविष्यामध्ये साधारण संस्था कुठल्या क्षेत्रात काय काम करू इच्छिते आणि संस्थेचा जो मानस आहे आणि मित्रमंडळींना आम्ही हे आवाहन करू इच्छितो की आपण पण या प्रवासामध्ये सामील व्हा, तुम्ही जोडले जावं आणि ही कामं आजपर्यंत जी यशस्वीरित्या पार पडली आहेत सामूहिक प्रयत्नांनी, ती कामं अशीच पुढे पण पार पडावीत आणि आपण जी दुर्लक्षित वंचित बांधव आहेत समाजातले त्यांच्यापर्यंत अधिकाधिक बांधवांपर्यंत गुणात्मकरित्या क्वालिटेटिव्हली कसं पोहोचू शकतो असा हा संस्थेचा प्रयत्न कायम असेल. आपली तिसरी पिढी आहे, काय सांगाल? आमची तिसरी पिढी म्हणजे ही आमटेंची तिसरी पिढी फक्त नाहीये, ही इथल्या अनेक कार्यकर्त्यांची तिसरी पिढी आहे. समाजातून अनेक लोक इथे आलेली आहेत, त्यांच्या पिढ्या आहेत आणि हा सामूहिक आविष्कार आहे. त्यामुळे कुठल्या परिवारावर हे अवलंबून नाही, हे व्यक्तिसापेक्ष काम नाहीये, हे सिस्टीम सापेक्ष काम आहे, म्हणजे व्यवस्था सापेक्ष आहे. त्यामुळे इथे कोण आहे कोण नाही हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामध्ये सहृदयता हा एलिमेंट आहे का, हे तुम्हाला जर हे फार महत्त्वाचं आहे. ते असेल तर मग तुम्ही म्हणजे आकाश हे पण मग तुम्ही गाठू शकता आणि या क्षेत्रामध्ये जी इतकी मोठी आव्हानं आहेत, म्हणजे की आकाशाला पण लाजवतील इतकी मोठी जास्त ती आव्हानं आहेत, कठीण हे आहेत. पण नक्कीच ही सामूहिक शक्ती आम्हाला त्याची खात्री आहे, की ही आव्हानं नक्कीच पार करू शकेल आणि या वंचित बांधवांना काहीतरी आपण थोडंसं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं हे करू शकू, एक आपली मदत देऊन आणि त्यांना सशक्त करू शकू, असा हा आमचा मानस आहे. तर हे होते कौस्तुभ आमटे. निलेश जहाट, TV9 मराठी, वरोरा, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.